आपण सगळ्यांना खरं तर ज्या उन्हाच्या तडाख्याचा फटका बसतोय, ज्यातून आपण सगळे जातोय त्याविषयीची बातमी आहे. खरं तर आपण मार्च महिना सुरू झालाय, पण मार्च महिना सुरू झाल्या झाल्या म्हणजे होळीनंतर खरं तर राज्यातलं आणि आपल्या अवतीभोवतीचं वातावरण बदलत असतं असं आपण कायम म्हणतो. पण होळीच्या आधीपासूनच खरं तर राज्यातला जो तापमानाचा पारा आहे तो काहीसा चढलेला आहे. म्हणजे आपण जर जगभरातलं वातावरण बघितलं तर ते युद्धाच्या स्तरावर जसं तापलंय आणि जे कायम असं गरम असतं तसं आपल्या राज्यातल्या आता उन्हाचा तडाखा हा 40शी पार गेलाय. म्हणजे विदर्भातल्या अकोला जिल्ह्यात तर काल उष्णतेची लाट डिक्लेअर केली होती, कारण तापमानाचा पारा 40शीच्या पार गेलाय. ज्यावेळेस एखाद्या जिल्ह्याचं तापमान हे 40शीच्या पार जातं, त्यावेळी हवामान विभागाकडून खरं तर त्या जिल्ह्याला किंवा तो जो भूभाग असेल, प्रदेश असेल, त्याला उष्णतेची लाट त्या भागात घोषित केली जाते. जसं आधी म्हटलं तसं काल 9 मार्च होतं. काल अकोल्यात उष्णतेची लाट जाहीर केली होती आणि आता आज सुद्धा जर आपण वातावरण बघितलं, तापमान बघितलं तर दुपारी 12 वाजताना ज्यावेळेस सूर्य डोक्यावर आल्यानंतर जी गरमी असते, जी उष्णता असते, ती खरं तर आपल्याला सकाळी 9:30-10 नंतरच हल्ली पाहायला मिळते. सूर्य इतका आग ओकतोय, की अंगावर अगदी काय म्हणतात ना, अंगाची लाही-लाही होते आणि मग आपल्याला जो काही तडाखा बसतोय उन्हाचा, त्यामुळे असं कायम हवामान विभागाकडून असं सांगितलं जातं, की ज्या वेळेस तुमचं काम आहे दुपारच्या वेळेस शक्यतो घराबाहेर पडू नका आणि घराबाहेर पडत असाल तर डोक्यावर टोपी किंवा काहीतरी राहू द्यात, की जेणेकरून थेट ऊन तुम्हाला लागणार नाही. कारण ऊन लागल्यानंतरही अनेकांना म्हणजे या वातावरण बदलाचा खूप मोठा परिणाम हा आपल्या आरोग्यावर सुद्धा होत असतो. आपण सुद्धा आपल्या आजूबाजूला बघत असू, की अनेक जण व्हायरल इन्फेक्शन होतंय. म्हणजे काय होतंय तर वातावरण बदलामुळे त्यांना सर्दी खोकल्यासारखे विकार होत आहेत आणि त्याला औषधोपचारच केले पाहिजेत असं नाहीये, पण हे वातावरण बदलामुळे होते. डॉक्टर असं आपल्याला सर्रास सांगताना दिसतात. आता जर तापमानाविषयी सांगायचं झालं तर उष्ण लाटेची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आणि त्यातले काही जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यांची नावं सांगते. त्यामुळे त्या जिल्ह्यातले जे नागरिक असतील त्यांच्यासाठी खरं तर हा सतर्कतेचा इशारा आहे, की तुम्ही जर गरज असेल, ऊन ऊन ज्यावेळेस खरं तर डोक्यावर आलेलं असेल त्यावेळेस खरं तर घराबाहेर पडणं टाळा. त्याऐवजी सकाळी लवकर घराबाहेर पडा आणि संध्याकाळी ऊन उतरल्यानंतर आपण आपल्या घरी परता. कोकणातल्या पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडमध्ये उष्ण लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातल्या अकोला, अमरावती आणि वर्ध्याचा पारा हा 40शी पार गेलाय. त्यामुळे तिथे सुद्धा उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली जाते.